नमस्कार, रोखोक पर स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. मुंबई वाहतूक पोलीस दलातले हवालदार विलास शिंदे यांचं आज निधन झालं. पण हा मृत्यू सारा सुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या राजधानी दिवसाढवळ्या केलेला खाकी वर्दीचा खून आहे. विलास शिंदेच्या मृत्यूने अनेक गंभीर प्रश्नांना जन्म दिला आहे. ज्यांनी सामान्य जनतेचं रक्षण करायचं ते पोलीसच आज असुरक्षित असतील तर इतरांचं कोण रक्षण करणार असा सवाल आता केला जातोय. कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गुंडांनाच नाही तर कुणालाच कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही अशी परिस्थिती निर्माण का झाली. पण मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला डोंगरीचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गावंड आठवत आहेत? वर्षभरापूर्वी त्यांच्या चोराला पकडण्याकरता ते गेले तेव्हा चोरानं त्यांच्या डोक्यावर फळी मारून त्यांना दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं. त्या गावंड कुटुंबियांच्या, त्या अजय गावंड कुटुंबियांना तुम्ही काय आश्वासनं दिली होती? काय झालं त्यांचं? दिला का हो तुम्ही त्यांना शहीद म्हणून दर्जा? त्यांच्या कुटुंबियांना मिळाली का 25 लाखाची मदत? आज 31 ऑगस्ट बरोबर 4 वर्षापूर्वी याच दिवशी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये कामाला असणारे पोलीस अधिकारी दत्तू सरनोबत आरोपीला पकडायला बीकेसी मध्ये धावले. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या अंगावर गाडी घातली. 15 सप्टेंबर 2012 ला सरनोबत यांचा मृत्यू झाला. त्यांना अजून का मिळालं नाही पोलीस पदक? का दिलं नाही मुंबईत त्यांच्या कुटुंबियांना घर? पोलीस ऑन ड्युटी असताना सरकार त्यांचं रक्षण करू शकत नाही आणि ते शहीद झाल्यावरही त्यांचा यशोचित सन्मान ठेवला जात नाही. म्हणून मग मुख्यमंत्र्यांना पोलीस वसाहतीत महिलांकडून घेराव घातला जातो. काय चुकलं त्या महिलांचं? गेल्या 7 महिन्यात गेल्या 7 महिन्यात जानेवारी ते जुलै 2016 या काळात एकट्या मुंबईत ऑन ड्युटी पोलिसांवर हल्ल्याचे 187 घटना घडल्या. त्यापैकी 85% वाहतूक पोलीस आहेत. औरंगाबादमध्ये पोलिसांवर हल्ला करण्याचे 35 प्रकार घडले. तर नाशिकमध्ये 9 गुन्हे दाखल झालेत. काही वर्षांपूर्वी भिवंडीत दोघा पोलिसांना ठेचून ठार मारण्यात आलं होतं. त्यांची विटंबना करण्यात आली होती. आझाद मैदान दंगलीत दंगलखोरांनी पोलिसांनाच मारलं. महिला पोलिसांना हात घातला. काय शिक्षा झाली त्या हल्लेखोरांना? गुंडांचं सोडा हो, पण कायदे बनवणाऱ्या आमदारांनी पोलिसांना मारहाण केली आणि ती सुद्धा विधानसभेच्या आवारात. हे सगळं तुमच्या समोर घडतंय. ही उदाहरणं ताजी आहेत. मग या राज्यात कायद्याचं राज्य आहे असं म्हणायचं तरी कसं? वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची झालं तर त्याला जबाबदार कोण? का वाढतात पोलिसांवरचे हल्ले? सरकार नेमकं काय करतंय? पोलिसांवर हल्ले होणार असतील तर त्यांचेच खून जर पडणार असतील तर सामान्य जनतेचा रखवालदार कोण? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा आजच्या रोखोकमध्ये विशेष वेध घेऊया. खाकीचा खून. खाकीचा खून. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा खास रिपोर्ट. मुंबईत भर दिवसा खाकीचा खून. कायद्याचा धाक संपला का? का वाढतायत पोलिसांवरचे हल्ले? वाहतूक पोलिसांचं संरक्षण कोण करणार? हे प्रश्न उपस्थित झाले ते वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या मृत्यूमुळे. खारमध्ये गेल्या 23 ऑगस्टला एका अल्पवयीन बाईक स्वाराकडे त्यांनी कागदपत्र मागितली. त्यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्या बाईक स्वारानं आपल्या मोठ्या भावाला फोनवरून बोलवून घेतलं. त्या भावानं लाकडी बांबूनं हवालदार विलास शिंदेंवर हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत शिंदेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पण गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंजत असलेल्या विलास शिंदे यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच असे प्राणघातक हल्ले होत असतील तर सरकार काय करतंय असा सवाल आता केला जातोय. हा विषय जातो कायदा आणि सुव्यवस्थेचा, की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? कारण ज्या राज्यातले पोलीस सुरक्षित नसतील तिथे जनता कुठून सुरक्षित राहणार आहे? पोलिसांना जर समजा असा मार्ग बसणार असेल, जे पोलीस रक्षक आहेत जनतेचे, त्या रक्षकाला जर समजा संरक्षण नसेल, कोणाकडे बघायचं? कोणाकडे? लोकांनी गृह खातं जे आहे, पोलीस खातं आहे, या पोलिसाला संरक्षण दिलं गेलं पाहिजे. विलास शिंदे मृत्यू प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्वाही सरकारनं दिली. या संदर्भात आरोपींना अटक केली आहे. त्यांना कडक शिक्षा व्हावी याकरता पोलीस प्रयत्न करेल. आम्ही मागच्या काळात असा निर्णय घेतला आहे की अशा प्रकारे ज्या पोलिसांचा काम करताना अशा प्रकारचा मृत्यू होईल त्यांना शहीद झाल्याचं समजण्यात यावं आणि त्यांच्या कुटुंबाला तशा प्रकारचे सगळे फायदे देण्यात यावे. त्याप्रमाणे सगळे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण सरकार उभं राहील. पण विलास शिंदे हे खाकीवरील हल्ल्याचं एकमेव उदाहरण नाही.
याआधी भिवंडीमध्ये दोघा पोलिसांची ठेचून हत्या करण्यात आली होती. आझाद मैदान दंगलीच्या वेळी पोलिसांना पकडून चोप देण्यात आला होता. एवढंच कशाला, ज्यांनी कायदे बनवायचे ते आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांनी विधान भवनाच्या आवारातच पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली होती. गेल्या आठवड्यातच भंडाऱ्यात भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांनीही पोलिसाच्या श्रीमुखात भडकावली आणि वर त्याचं समर्थनही केलं होतं. अशी कुठली विशेष घटना घडली होती तर पोराला पाहिलं तर तो अगदी लुळका पोरगा आहे. माझा ड्रायव्हर लात एवढ्या जोरानं मारली म्हणून गेला असता तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचं मला वर्तन नवलच वाटते. जणू काही ते खाकी वर्दीतील मान्यताप्राप्त दरोडेखोरच आहेत की काय. गुंडांपासून आमदारांपर्यंत सगळेच पोलिसांवर असे हल्ला करत असतील तर कायद्याचा धाक उरणार तरी कसा. गृहमंत्रीपद भूषवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत कडक पावलं उचलणार की नाही. आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शिक्षा होत नसेल तर मग पोलिसांचं मनोबल खच्ची होणार नाही तर काय. या राज्यात पोलिसच सुरक्षित नाहीत, तिथे जनतेचं संरक्षण कोण करणार. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. खाकीचा खून या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अविनाश अभ्यंकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते आहेत. अविनाशजी, आपल्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील आपल्या बरोबर आहेत. केशवजी, आपलं स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत आज अत्यंत दोन महत्वाच्या व्यक्ती. प्रेक्षको, त्यांच्या कहाण्या ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी येणार आहे अशा दोन व्यक्ती मी आज मुद्दामून आमंत्रित केले आहेत की पोलीस काय अवस्थेत जगत असतात आणि ऑन ड्युटी त्यांना मृत्यू आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना काय होतं हे आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. आपल्या सोबत आहेत विकास सरनोबत, ASI दत्तू सरनोबत यांचे चिरंजीव विकास सरनोबत, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत स्वाती गावंड या अजय गावंड या शहीद पोलिसांच्या पत्नी आहेत. तुमचं या कार्यक्रमात स्वागत. सुरुवात करताना थेट मी जातोय स्वाती गावंड यांच्याकडे. स्वाती गावंड, अजय गावंड हे डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते आणि पी डिमेलो रस्त्यावर चोरांचा पाठलाग करत असताना त्यांच्यावर चोरांच्या समूहाने हल्ला केला. आणि माझी माहिती जर बरोबर असेल, तारीख बरोबर आहे का सांगा, 16 नोव्हेंबर 2014 तो हल्ला झाला आणि त्यात त्यांना वीरमरण आलं एक प्रकारे. सरकारनं तुम्हाला त्यावेळी काय आश्वासनं दिली होती? त्यांच्या निवृत्ती वेतनापर्यंत जे वेतन दिलं जाईल आणि एक 25 लाखाची मदत म्हणून करण्यात येईल तसं घोषित केलं होतं. त्यांच्या स्मशानभूमीतच हे केलं होतं, डिक्लेअर केलं होतं. आणि म्हणजे मुलाला जे आर्थिक मदत आहे ती देण्यात येईल म्हणून सांगितलं. तुम्हाला यातलं काय काय मिळालं? आता 2 वर्ष झाली या घटनेला. मला आता सरकारी नोकरी मिळालेली आहे तेवढी, आणि ते मिस्टरांची पेन्शन चालू झालेली आहे. बस तो माझ्या मिस्टरांचे जे वेतन आहे ते अजून मिळालं नाहीये. 25 लाखही मिळाले नाहीयेत मला अजून. 25 लाख तुम्हाला अजूनही मिळालेले नाहीयेत. आपल्या पतीला शहीद असा दर्जा दिला जाईल असं आश्वासन दिलेलं होतं. तो शहीद हा दर्जा त्यांना देण्यात आला नाही अजून. शहीद हा दर्जा त्यांना अजूनही देण्यात आलेला नाही. मुंबईत राहण्यासाठी आपल्याला घर दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. हो. काय झालं त्याचं? नाही मिळाले अजून. घर पण नाही मिळालं. म्हणजे 25 लाख नाही मिळाले, घर नाही मिळालं, शहीद हा दर्जा नाही मिळाला. विशेष शासकीय मदत अशी काही मिळाली का? तुमच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी अशी काही मदत दिली स्वातीताई? नाही अजून तरी नाही. फक्त एक 10 लाखाचा चेक मिळाला, तेही शहीद कृतज्ञ निधी म्हणून आमच्या CP ऑफिसमधनच मिळालेला आहे. CP राज्य सरकारकडून अशी कोणत्याही स्वरूपाची मदत झालेली नाही. प्रेक्षको, ज्या पोलिसांना आपण चित्रपटामध्ये गुन्हा झाल्यानंतर किंवा पोट सावरता पळताना पाहतो किंवा ज्यांच्याबद्दल फक्त ते पोलीस पैसे खात असतात, सिग्नलला उभे राहून किंवा सिग्नलच्या पुढे उभं राहून तुम्हाला पकडत असतात, हे जेवढं सत्य आहे तेवढंच कर्तव्यनिष्ठ असे पोलीस अधिकारी, असे पोलीस आमचे कॉन्स्टेबल्स या देशाकरता, तुमच्या आमच्या सुरक्षेकरता चोरांचा पाठलाग करतात, त्यांना मृत्यू येतो आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचं नेमकं काय होतं
याची एक घटना नाही, मी आज दुसरी घटना पण तुमच्या समोर सांगतोय. आपल्यासोबत आहेत विकास सरनोबत. विकास सरनोबत हे चिरंजीवी आहेत ASI दत्तू सरनोबत यांचे. आजचाच दिवस 31 ऑगस्ट, फक्त तारीख वेगळी, ती म्हणजे साल वेगळं, म्हणजे 2012. 31 ऑगस्ट 2012ला मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आरोपीला पकडताना आमचे जिगरबाज दत्तू सरनोबत धावले आणि त्या गुंडांनी चक्क त्यांच्यावर गाडी घातली. ते गंभीर जखमी झाले आणि 15 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे चिरंजीव विकास सरनोबत आपल्या बरोबर आहेत. विकास सरनोबत, आपल्या पिताश्रींच्या मृत्यूला आज 4 वर्ष होत आहेत. त्यावेळी काय आश्वासनं देण्यात आली होती आणि त्यातली काय काय पाळली गेली? विकास, आजच्या दिवशी 31 ऑक्टोबर 2012 रोजी ही हॅलो हा बोला हॅलो? बोला बोला. आजच्या दिवशी 31 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांच्यावरती हल्ला झाला होता आणि त्यावेळेला 15 दिवस पप्पा हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळेला बघण्यासाठी सर्वजण आलेले. त्यावेळेला भरपूर आश्वासनं दिलेलं, जसे की घर दिलं जाईल, शहीद म्हणून दर्जा दिला जाईल वगैरे. पण हे दोन्हीही आश्वासनं अजूनपर्यंत तर पूर्ण झालेली नाही आहेत. बाकी त्यांचं जे काही मिळालं असेल ते गव्हर्नमेंट थ्रू ते सर्व मिळालेलं आहे, PF वगैरे. पण असं स्पेशल शासकीय विशेष शासकीय मदत वगैरे दिली जाईल असं सांगितलं होतं, पण काहीही शासकीय मदत वगैरे दिली गेलेली नाहीये. तुम्हाला मुंबईत आपल्या पिताश्रींच्या निधनानंतर मुंबईत राहायला घर इव्हन दिलं आम्ही जाईल? शहीदचा दर्जासाठी पोलिसांनी हा बोला बोला. बोला. हा, तर सांगितलं होतं की शहीदचा दर्जा दिला जाईल, पण ते अजूनही आम्ही जेव्हा चौकशी करतो की हा कुठपर्यंत आलाय शहीदचा दर्जा देण्याचा, तर ते सांगतात की प्रोसेसमध्ये आहे. आता ह्या घटनेला 4 वर्ष झाली, पण अजूनही ते सर्व प्रोसेसमध्येच आहे असं सांगतात. तुम्हाला घर देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं का, किंवा 25 लाख रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं? विकास, हा, घर दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं, पण 25 लाख वगैरे असं, कारण असं काही आश्वासन दिलेलं नव्हतं, कारण ही घटना त्यावेळेला एवढी जास्त प्रसिद्ध झालेली नव्हती. सो फक्त घर दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. घर दिलं जाईल असं आश्वासन बाकी असं होतं. विशेष शासकीय मदत वगैरे असं काही वेगळं शहीद- त्यांनी असं आश्वासनही दिलं नव्हतं. यानंतर पोलीस खात्याने आपल्याशी काही संबंध ठेवला, अडीअडचणीत आपली कधी चौकशी केली, आपल्या मदतीचा हात पुढे केला? विकास, नाही, त्यानंतर तर काही मदत वगैरे नाही. फक्त आम्हाला हे घर टिकवायचं होतं, त्याच्यासाठी पण हे घर टिकवण्यासाठी पण आम्हाला स्वतःलाच फेऱ्या माराव्या लागल्या सगळ्या तिकडे. इवन CP ऑफिसमध्ये मी स्वतःच फेऱ्या मारत होतो. 2-2, 3-3 दिवस मी असं बाहेर उभा राहायचो. त्यावेळेला मग शेवटी आम्हाला 60,000चं बिल पाठवलं होतं, रूमचं बिल. त्यांना मग नंतर मी स्वतः GR दाखवला की असा असा शहीद कुटुंबासाठीचा GR आहे. त्यावेळेला मग त्यांनी ते रूम भाडं माफ केलं. वा. अरविंद इनामदार, 35 वर्ष आपण इमाने इतबारे सरकारची सेवा केलीत, पोलीसमध्ये अत्युच्च पदावर होतात. हे असं उदाहरण पहिलं आणि एकमेव म्हणायचं का, या आधी आपण पुष्कळ उदाहरणं पाहिलेली होती? खूप उदाहरणं पाहिली तशी. मुख्य गोष्ट मला जर काही जाणवती याच्यामध्ये, की तुम्ही मगाशी आकडा सांगितलात की पोलिसांची हालत ही एकदम खस्ता आहे, लक्षात ठेवा. कारण आपण सांगितल्याप्रमाणे 2015 साली एकंदर 503 हल्ले झाले सरकारी नोकरावरती. त्याच्यामध्ये 300 पोलीसवाले होते, त्यातले 80% ट्रॅफिक पोलीस आणि होते. 80 ते 85% ट्रॅफिक पोलीस आहेत. आता जानेवारी 2016 मध्ये 298 झाले, तर त्याच्यामध्ये 187 पोलीसवाले आहेत. माझ्या सगळ्यात महत्त्वाची मला जर असं वाटतं की 70 वर्षानंतर जर असं गुंडांचं राज्य असेल, डेमोक्रेसीचं अशाच तऱ्हेनं, कारण कायद्याचं राज्य आहे, डेमोक्रेसी म्हणजे कायद्याचं राज्य, आणि कायद्याच्या राज्यामध्ये
जर पोलीसच रक्षण, कारण तो कायद्याचा बरं का, तो संरक्षक आहे. पोलीस मीन्स स्टँडिंग लॉ अँड ऑर्डर असं इंग्लंडमध्ये म्हणतात. तुम्हाला सांग क्या बात आहे. की स्टँडिंग लॉ अँड ऑर्डर नुसता साधा नाही येतो. जसं आपल्याकडे नेहमी असं म्हणतात की बेसमधला कंडक्टर इज अ स्टँडिंग अकाउंटंट आहे, तर तसं स्टँडिंग लॉ अँड ऑर्डर हा पोलीसवाला आहे. आणि त्या पोलीसचा जर मान ठेवला जात नसेल किंवा त्याला जर धोका असेल तर लक्षात, खरं सांगायचं म्हणजे आपल्या एक्झिस्टन्सलाच धोका आहे. आपल्या अस्तित्वाला धोका आहे, आपल्या लोकशाहीला धोका आहे. एका पोलिसावर होणारा हल्ला हा एका पोलिसावर नाही, तर तो इथल्या संपूर्ण व्यवस्थेवर, इथल्या लोकशाहीवर होणारा हल्ला आहे. माझं साधं म्हणणं आहे, तुम्हाला सांगतो. मी आता सगळे पाहतोय दरवेळेला की ज्या तऱ्हेचा आझाद मैदानावरती, म्हणजे म्यानमारमध्ये काहीतरी होतंय, आणि आपण कल्पना करा की इथं पोलिसांच्यावरती आणि महिला पोलिसांच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. त्यांच्या अंगचटीला माणसं येत आहेत, त्यांना चिमटे घेत आहेत, त्यांचे कपडे फाडतायत. व्हॉट इज ऑल दिस गोईंग ऑन? आणि ती झालं कमी पडलं का काय, म्हणून विधानसभेमध्ये 25 ते 30 आमचे MLA त्या सूर्यवंशीवरती जाऊन अक्षरशः त्याला कुबलून काढतात. मला सांगा कसं राज्य करता येईल पोलिसला, की जिथं ज्यांनी कायदे करायचे, खरं म्हणजे त्यांनी फक्त एकच पाहिलं पाहिजे की कायदे इम्प्लिमेंट होतात का नाहीत. बरोबर आहे. त्यांनीच जर असा कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर मग काय होईल. करेक्ट. मला आपण आत्ता यांनी मगाशी सांगितलं, पण तो जे ठाण्यामध्ये घडलं, ठाण्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या माणसाने त्या महिलेची गचंडी धरली. त्याच्यापासून सगळ्या वर्गा महिला आज डिमॉरलाइज झालेले आहेत. आणि 30% आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल महिना. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ठाण्यातला आता तुम्ही विषय काढलात त्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा, आम्ही ती केस बारकाईनं फॉलोअप करतोय. त्या महिला कॉन्स्टेबल हल्ला झाला, ती तारीख मला आठवते 25 फेब्रुवारी होती. 15 दिवसात त्यावेळेला त्यांच्या अधिकाऱ्यांनी कष्ट करून FIR दाखल केलेला आहे, चार्जशीट दाखल केलेला आहे. बरोबर. परंतु आजपर्यंत फास्ट ट्रॅक कोर्टात त्याची काय प्रगती झाली आहे आम्हाला कळू शकलं नाही. मग या फास्ट ट्रॅक कोर्टाला फास्ट ट्रॅक का म्हणायचं? कारण ती हिअरिंगसाठीच अजून आलेलं नाही. आणि व्हॉट यू से इज व्हेरी राईट. आपल्या देशातली परिस्थिती अशी आहे की भारताचे चीफ आपले जस्टिस, ते त्यांच्या डोळ्यातनं पाणी येते. कारण जर कायदा बरं का, जर न्यायच कुणाला मिळणार नसेल, स्वस्तात मिळणार नसेल आणि योग्य तो मिळणार नसेल, त्याला अर्थच काय आहे? कायद्याचं राज्यच कसं होऊ शकतं? अगदी बरोबर आहे. अविनाश अभ्यंकर, अत्यंत महत्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत की ते म्हणजे कायद्याचंच राज्य आहे की नाही असा सवाल निर्माण होतोय. काय सांगाल आपण? कायद्याचं राज्य नाही आहे, काय द्यायचं ह्याचं राज्य आहे. कळलं का? पोलीस, आम्ही लहान असताना आम्हाला जी ह्यांची दहशत होती, दहशत लक्षात ठेवा, पोलिसांची दहशतच असली पाहिजे. आज पोलिसांची अवस्था महाराष्ट्रातल्या ही वेडबिगरापेक्षाही वाईट आहे, किडामुंगीपेक्षाही वाईट आहे. पैशाच्या जोरावर त्यांना वाकवलं जातंय. त्यांच्या भावनांचा, ते मेहनत जी, एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा एसीत बसतो, आपण जेव्हा आपली मुलं, आपलं कुटुंब जेव्हा फिरत असतं, तेव्हा हा पोलीस 24 तास स्वतःचं कुटुंब, स्वतःचे आजार. रिपोर्ट अविनाश अभ्यंकर, शक्य झालं तर तो रिपोर्ट काही क्षणात मी दाखवायचा प्रयत्न करतो की पोलीस काय अवस्थेत राहतात आणि त्यापेक्षा पोलीस कसे काम करतात. प्लीज कंटिन्यू. हे स्वतःचं घर, दार, बायको, आजार, कसलाही आपण फक्त बातम्या करतो. 72 तास पोलीस उभे राहिले. ह्या पोलिसांनी 500 रुपये खाल्ले, 600 रुपये. त्यांची अवस्था काय आज? तुम्ही त्यांना तळ हातावरच्या फोडासारखं जपलं पाहिजे. लक्षात ठेवा, आज ते आहेत ना, म्हणून 11 कोटी जनता सुखात नांदते. आणि तुम्ही हा कोण भंडाराचा नालायक खासदार, हा कोण आहे? हा कोण लागून गेला मोठा? एवढं काय झालं होतं? तुझा हात चालला कसा? हात चालू कसा शकतो एखाद्या पोलिसावरती? लाज नाही वाटत? आणि हे देशाला दिस इज पार्टी विथ द डिफरन्स. ह्या ताईंना 25 लाख रुपये मिळू शकत नाहीत, त्या दादाला 25 लाख मिळू शकत नाहीत. काय भीक मागायची? ह्या बाईंनी करायचं काय? हिने जायचं कुठे? एका शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना 25 लाख मिळत नाहीत आणि आमचे पगार मात्र आमदार खासदारांचे एका रात्रीत 4-5 वाढतात. आणि तो, सॉरी मला माफ करा, शेवटचं कंप्लीट करतो. तो आता माणूस जो कोण होता भंडाराचा खासदार, तो म्हणाला हे खाकी वर्दीतले दरोडेखोर आहेत, बेशरम, लाज नाही वाटत? आणि तरी हे भाजपवाले गप्प आहेत. कशी हिंमत कशी होते बोलण्याची? तुम्ही बोलू कसं शकता असं एखाद्याला? तो माणूस हा, आणि हा एक पोलीस नाही आहे, वरपासून खालपर्यंत लाखो पोलीस मरतात तुमच्या करता. आज तू आज जिंकून आलायस, उद्या तुझ्या सिक्युरिटीला पोलीस लागणार आहेत. ते गेले तर ते लागतात ना तुम्हाला 24 तास का? त्यांना फक्त वापरायचं आणि मग फेकून द्यायचं. शरम नाही वाटत? केशव उपाध्याय,
केशव उपाध्ये, तुम्हाला मी 2 स्वाती गावंड आणि विकास सरनोबत या 2 केसेस मी तुम्हाला दाखवल्या. काही क्षणात माझा PCR तुम्हाला पोलीस काय अवस्थेत पनवेलला राहतायत आणि ठाण्यामध्ये पोलीस कुठल्या अवस्थेत काम करतायत त्याची दृश्य पण दाखवणार आहे. आज अरविंद रामदास सारख्या अत्यंत वरिष्ठ पोलीस माजी अधिकाऱ्यानं आपली लखतर वेशीवर टांगली आहेत. तर कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य त्याच्याऐवजी कायद्याचं राज्य आहे का, कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न विचारला जातोय. केशव उपाध्ये, हे कशाचं लक्षण आहे असं वाटतं? 2 वर्ष तुमचं सरकार येऊन झाली आता. 100% सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा जी घटना घडली, शिंदेचा जो मृत्यू झाला तो खरोखर दुर्दैवी प्रकारे सगळा झालेला, त्याच्याबद्दल खरं श्रद्धांजली सुरुवातीला मनापासून व्यक्त करतो. त्यात काही अवघड नाही. एक त्यात 2-3 मुद्दे मांडले पाहिजेत. मगाशी तुम्ही सुरुवातीला असं मांडलं की 2-3 घटनांचा उल्लेख केलात. जणू काय म्हणजे त्यातनं लोकांचा गैरसमज असा होऊ शकतो की या घटना काही या 2 वर्षातच घडल्यात काय, की ज्या आझाद मेहरांची घटनेचा उल्लेख केलाय. मला थोडा आवाजाचा डॉक्टर साहेब त्रास होतोय, थोडा प्रॉब्लेम होतोय. आझाद मॉनिटर तुमच्या असेल ना. हॅलो, हा बोला बोला. हॅलो, हा. नाही, एक तर पहिली आझाद मेहरच्या घटनेचा उल्लेख केला किंवा 4 वर्षापूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेख केला. या सगळ्या घटना घडल्यात, या सरकारच्या काळातल्या घटना घडल्या नाहीत आणि पोलिसांची अवस्था खरोखर दयनीय आहे. पण माझी एकच विनंती आहे, पोलिसांची अवस्था जी दयनीय ती काही या 2 वर्षात झालेली नाही. गेल्या अनेक वर्षापासून इथे इनामदार बसलेले आहेत, ते सांगतील की त्या काळात सुद्धा ते अनेक सुधारणा करण्याचे प्रयत्न त्यांनी केले असतील. ते सगळेच झाले असतील असं नाही, पण त्यांनी पण प्रयत्न केले. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शेवटी पोलिसांनी या परिस्थितीनं बाहेर काढायचं असेल, मग अशी प्रश्न उपस्थित केला की पोलिसांचं संरक्षण कोण करणार. आता पोलिसांचं संरक्षण कठोर कायद्यानुसार पोलिसांनाच करू शकतात. तर दुसरं मिलिटरी आणून काय संरक्षण केशव उपाध्ये होऊ शकत. केशव उपाध्ये पाहिजे. केशव उपाध्ये मी तुम्हाला उदाहरण दिलं. थांबवतोय अशा एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. माझं पूर्ण केशव, तुमच्या काळात गुन्हे घडले नाहीत, पण तुमच्या काळात त्या गुन्ह्याचं परिमार्जन झालं एवढं तरी तुम्हाला करता आलं असं नाही. माझं स्वाती गावंड यांना अजूनही न्याय मिळाला नाही. त्यांना 25 लाख रुपये का बरं मिळाले नाहीत अजून? पोलिसांचं आमदार खासदारांचे पगार एका रात्रीत वाढतात असा प्रश्न येतो. डॉक्टर साहेब मी हात जोड, माझी विनंती, माझं फक्त पूर्ण करू द्या वाक्य. पूर्ण करू द्या. मी तुमचे रेफरन्स घेऊनच पुढे बोलतो. माझं पूर्ण करू द्या. मी तर असं म्हणालो की ज्यावेळी अशी एखादी घटना घडते तितक्या तात्काळ पद्धतीने पोलीस पूर्ण मोकळीक देऊन कारवाई करते की नाही. तुम्ही आता एक उदाहरण दिलं त्या ठिकाणी की ठाण्यामध्ये एका महिलेच्या कॉन्स्टेबलला मारहाण केली. ताबडतोब 15 दिवसामध्ये पोलिसांनी केस दाखल केली. आता पोलीस दलावरती मुक्तपणे तुम्ही कारवाई करा, अशा प्रकारे काही होऊ दे. काय कारवाई केली? पूर्ण मोकळीक देण्याचं जे दिली पाहिजे ती पहिल्यांदा या सरकारने दिली गेली आहे आणि त्या पद्धतीने सरकार काम करतंय. पोलिसांनी तशी मोकळीक दिली आहे. नंबर 2, ताईंचा उल्लेख आता केलात. ताईंना 25 लाखाची मदत दिली गेली नाही हे ताईंनी सांगितलं. अगदी खरं आहे. त्या टेक्निकल तांत्रिक मला माहिती नाही, त्या नक्की पुढच्या उद्या त्याच्या हे करू आपण. पण मुळामध्ये त्यांना सरकारी नोकरी दिली गेली म्हणजे काहीतरी अगदी माझं म्हणणं नाही, पूर्ण समाधान झालंय. पण या सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. काय ज्या खासदारांनी मारला त्याला काय केलं? याच्याकडे जो खासदार माझ्या पोलिसांना म्हणतो की तुम्ही दरोडेखोर आहात खाकी वर्दीतले, त्याच्यावर काय ऍक्शन घेतली? एक मिनिट. या ताईंना स्वतःच्या हक्का करता एक लक्षात ठेवा. ऐकून घ्या ना शांतपणे. ऐकून नाही, आपण त्याचं उत्तर देत नाही आहात. अहो शांतपणे ऐकून घ्या. हा शांततेचा विषय नाहीये, कारण तुमचं माझं मेलेलं नाहीये कोणी. बोलणार का मला सांगा. कळलं का? कुठल्या तरी घरातला कर्ता पुरुष गेलाय, कुठली तरी बाई विधवा झाली आहे आणि पोरं पोरकी झाली आहेत आणि आपण अजून राजकारण खेळतोय आणि खासदार थपडा मारतायत. पोलीस आहेत मला माहिती आहे. अहो प्रत्येक या राज्यात राजकारण तुम्ही करताय. मनसेचे लोक राजकारण करताय. आला तुम्ही पुन्हा मूळ विषयाला. वा रे वा. आवश्यक आहे ना. वा रे वा. शांत राहायची विनंती करतो. मी दोघांनाही राजकारण आम्ही करत नाही आहोत. तुम्ही गोलगोल फिरताय फक्त. या ताईंना त्या दादाला आजपर्यंत मदत का नाही मिळाली? मला मी दोघांनाही शांत राहायचं. अविनाश अभ्यंकर शकतो कोणाला? अविनाश अभ्यंकर पोलिसांची मिलिटरी अविनाश अभ्यंकर मी राजकारण करतोय. अविनाश अभ्यंकर कोणी जाऊ पण शकले नाही तिकडे. केशव उपाध्ये मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या पक्षाचं शासन आहे. स्वाती गावंड आणि विकास सरनोबत यांना न्याय मिळणार की नाही? त्यांना जे प्रॉमिस केलं होतं त्यांच्या घरातल्या गेलेल्या कर्त्या पुरुषाला, एका शहीद पोलिसाला शहीदाचा दर्जा मिळणार की नाही याच्याकरता त्यांना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार आहे मला सांगा. काय आश्वासन द्याल? मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, स्वातीताईंचा जो विषय आहे स्वातीताईंच्या विषयावरती ताबडतोब
उद्याच्यालाच मी मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलतो, ताबडतोब त्यातली प्रक्रिया दूर, म्हणजे त्यातलं जे काही राहिलंय त्यांचं ते देणार, म्हणजे त्यातलं एक सरकारी नोकरी दिली गेली आहे, काही आणखीन घरातील काही विषय झाले असतील तर ते जे पेंडिंग आहे ते पूर्ण करण्यासाठी ताबडतोब फाईल पुढे सरकेल याची खात्री, हमी, आश्वासन या ठिकाणी मी तुम्हाला देतो. मदत पूर्ण करून टाका. पोलिसांवरचे हल्ले नेमके कशा करता होत आहेत आणि मदत पोलिसांवरचे हल्ले होत असताना ते नेमके थांबतील कसे? पोलिसांची गेलेली प्रतिमा आणि आत्मविश्वास त्यांना पुन्हा कसा मिळणार? चर्चा करू एका ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय खाकीचा खून. खाकीचा खून या विषयावरची काहीशी डोळे उघडणारी आणि त्याहीपेक्षा सुद्धा डोळ्याच्या कडा पाणावणारी अशी चर्चा आपण पाहताय. आपल्या सोबत विकास सरनोबत, स्वाती गावंड, केशव उपाध्ये, अरविंद इनामदार आणि अविनाश अभ्यंकर आहेत. अरविंद इनामदार, पोलिसांवर हल्ले होतात याचं कारण लोक पोलिसांवरचा रोष व्यक्त करतायत. पोलीस कुठेतरी सातत्यानं आम्हाला जे समोर येतात, विशेषतः ट्रॅफिक पोलीस, ते ट्रॅफिक पोलीस साध्या चुकीबद्दल किंवा न झालेल्या चुकीबद्दलही आमच्याकडनं पैसे वसूल करतात. सरकारी पावती फाडायच्या ऐवजी आम्हाला सरळ तोडपाणी करायला बसतात. त्याचा राग लोक कुठेतरी व्यक्त करतायत. नाही, मला असं नाही वाटत. तुम्हाला सांगतो, इतकी आपली म्हणजे महाराष्ट्रातली जनता असं नाही झालेलं आहे की 500 रुपये. आता आपल्याला पाहिलं असेल की काही ट्रॅफिकचे गुन्हे आता जास्ती सिरियसली व्हायला लागले. त्यांना जास्ती गुन्हा हे झाल्यानंतर दंड जास्ती आहे. दंड जास्त झाल्यामुळे तर सेटलमेंट जास्त होत नाही. सेटलमेंट आय एग्री, पण ह्याचा अर्थ पोलीसला ते मारताना हे करतील. आता सध्या मी आता अनेक वेळेला पाहतो की तुम्ही 500 रुपयाची पावती करून घ्या, संपला, प्रश्न मिटला. पण हेच लोक येतात, तुम्हाला सांगतो, आता आपली जी जनता तुम्ही समजताय ती जनताच म्हणते की तोडपाणी करून टाक. हाही त्यातला एक महत्वाचा भाग आहे. पोलीस आपल्या मतावर ठाम का नाही राहत? पोलीस मतावरती ठाम राहत नाहीत. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला होणारा राजकीय हस्तक्षेप आहे. पण लक्षात ठेवा, दबाव आहे. आता मी स्वतः डीजी असताना मला जर इतक्या वेळेला पत्र आली, तुम्हाला सांगतो की ह्या अधिकाऱ्याला इथं ठेवा आणि त्या अधिकाऱ्याला तिकडे ठेवा. आता हा दबाव तुम्ही जनरलवरती आणू शकता का? तुम्हाला जर पोलिसांचं मनोबल चांगलं पाहिजे, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असला पाहिजे, त्यांना अतिशय मजबूतीने उभा राहायला पाहिजे असेल तर पोलिसांची काळजी घेतली पाहिजे मनोबलाची. आणि ते म्हणजे पहिल्यांदा त्यांचे पगार, त्याच्यानंतर त्यांना मिळणाऱ्या बढत्या, त्याच्यानंतर त्यांना मिळणारी घरं, त्याच्यानंतर जिथं काम करतात ते पोलीस स्टेशन. अगदी बरोबर आहे, ते काम करतात ती पोलीस स्टेशन आणि राहणारी घरं. प्रेक्षको, आज दुपारी आम्ही घेतलेला हा आढावा, पोलीस काय अवस्थेत 12 तास ड्युटी करतात, बघा हा रिपोर्ट. मुंबई पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सर्व महाराष्ट्रच हादरलेला आहे आणि परत पोलिसांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आलेला आहे. पोलिसांवर होणारे हल्ले आता वारंवार वाढत चाललेले आहेत. नुसते हल्लेच नाही तर पोलिसांच्या अनेक समस्या आपण आज जाणून घेणार आहोत. आपण ठाण्यातील एका कंटेनरमध्ये जी पोलीस चौकी असते, ट्रॅफिक पोलीस, इथे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता ही ट्रॅफिक पोलीस चौकी आहे. विश्वास बसत नाही ना, पण ही खरंच एक ट्रॅफिक पोलीस चौकी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्तकनगर परिसरातील कॅडबरी जंक्शन, जिथे प्रचंड प्रमाणात अशी वाहतूक कोंडी असते, अशा ठिकाणची ही पोलीस चौकी आहे ट्रॅफिकची. आणि तुम्ही बघू शकता ह्या पोलीस चौकीमध्ये कसलीही व्यवस्था नाही आहे. साधी लाईट नाही आहे, बाथरूमची सोय नाही आहे, शौचालयाची सोय नाही आहे, पाण्याची सोय नाही आहे. आणि अशा अवस्थेत 12 तास पोलीस ड्युटी करत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेडीज कॉन्स्टेबल किंवा लेडीज पोलीस ह्याच कंटेनर बसून ड्युटी करतात. त्यांना कपडे बदलायला, कपडे चेंज करायला कसलीही रूम नाही आहे, साधा शौचालय किंवा बाथरूमही नाही आहे, पाण्याची सोय नाही. तुम्ही बघू शकता काय दुरावस्था आहे. अशा अनेक कंटेनरमधल्या चौक्यांची दुरावस्था आहे आणि पोलीसही सहन करत आहेत. अशा अनेक ठिकाणी कंटेनर आहेत, त्या कंटेनरमध्ये पोलीस चौकी बसलेली आहे. एकंदरीतच ही अवस्था पाहिली तर भयान अशी परिस्थिती समोर येत आहे. त्यामुळे खरंच पोलीस प्रशासन किंवा मग होम डिपार्टमेंट किंवा सरकारने जागं व्हावं व सर्वात प्रथम जे रक्षक करतात, लोकांचं रक्षण करतात, अशा पोलिसांची रक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना सुविधा दिल्या पाहिजे, तरच त्यांच्या ड्युटीमध्ये सुधारणा होणार. त्या आपलं जीव तोडून ड्युटी करत आहेत, परंतु त्यांना ज्या सुविधा मात्र कणभरही मिळत नाही. ही शोकांतिका प्रत्येक पोलिसाची आहे. संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.
पोलीस कुठल्या अवस्थेत नेमके राहतात? प्रेक्षक, मला पूर्ण कल्पना आहे. हा कार्यक्रम करत असताना अनेकांना पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अत्यंत वाईट अनुभवले असतील, पोलीस अत्यंत तुचडेपणाने वागले असतील, पोलिसांनी तुमच्याकडे हप्ते मागितले असतील, पोलिसांनी तुमच्याकडे ट्रॅफिक सिग्नलवर तुम्हाला अडवून तुमच्याकडनं पैसेही वसूल केले असतील. मी त्यांची बाजू अजिबात घेत नाहीये, परंतु मी त्यांची बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की हे पोलीस 12 तास कोणत्या अवस्थेत ड्युटी करतात, त्यांच्यावर कोणती प्रेशर्स असतात. त्याहीपेक्षा त्यांच्या घरांची अवस्था बघा. 24 तास जनतेचं रक्षण करून घरी परतल्यावर काही क्षण आरामाचे मिळावे अशी पोलिसांची इच्छा असते, परंतु शासनाने दिलेल्या पोलीस क्वार्टर्समध्ये तशी चिन्ह दिसत नाही आहोत. आपण सध्या आहोत पनवेलमधील तालुका पनवेल पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या पोलीस क्वार्टर्समध्ये. 25 वर्षापूर्वी हे पोलीस क्वार्टर्स बांधले गेले, परंतु त्याची अवस्था अगदी दयनीय आहे. ती म्हणजे या पोलीस क्वार्टर्सला मोठमोठे तडे गेलेले आहेत. बऱ्याच पोलीस क्वार्टर्सच्या रूम्समधील प्लॅस्टर कोसळलेले आहे, छप्पर कोसळलेले आहे आणि ते धोकादायक अवस्था असल्यामुळे तिथे लोक राहत नाहीयेत. या पोलीस वसाहतीतील महिला वर्ग आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय सांगाल, तुम्हाला कसा त्रास सहन करावा लागतो? आमच्या घरात खूप असे पाण्याचे प्रॉब्लेम झालेले आहेत, कारण का पाणी खूप लिकेज होतं, त्याच्यामुळे आम्हाला राहणं कठीण झालेलं आहे. सरकारने एवढं लक्ष द्यावं की आम्हाला स्वतःच्या हक्काची घरं तरी मिळवून द्या लवकरात लवकर, आणि चांगले रूम तरी राहायला द्या. शासनातर्फे हे क्वार्टर्स दिले जातात, परंतु त्याच्यामध्ये सुविधा नाही आहेत किंवा त्या दुरुस्त केल्या जात नाही वेळोवेळी. आणि एवढ्या छोट्या क्वार्टर्स आहेत की जिथे अख्खं कुटुंब राहणं खूप कठीण होऊन गेले आहे. 15-15 वर्ष हे पोलीस त्याच रूममध्ये राहत आहेत. त्यांना आल्यानंतर आराम करायला तिथे कोणतीही जास्त वेगळी सुविधा नसते, त्यामुळे त्यांच्यावरचा ताण हलका तरी कसा होणार हेच प्रश्न आपल्याला इथे पडताना दिसतोय. स्वाती नाईक, झी मीडिया, पनवेल. डोक्यावर छप्पर नाही, गळकी घरं, त्याहीपेक्षा सुद्धा कामाच्या ठिकाणापासून लांबवर असणारी घरं, वारंवार होणारे वरिष्ठांकडूनचे अपमान, जनतेचा कुठल्याही प्रकारचा आदर नाही, असं असताना माणूस फ्रस्ट्रेट होणार नाही तर काय, आणि त्यातून असे होणारे हल्ले. अविनाश अभ्यंकर. कसं मी थोडं एक विस्तृत जरा सांगेन. आता सर म्हणाले की कसं वर्गामध्ये कॉपी करणारी मुलं असतात, म्हणजे सगळा वर्ग ढन असतो. प्रॉब्लेम काय असतो, काय काय ठिकाणी हेडमास्टर पेपर देत असतात. तसं इथे काय झालंय, राज्यकर्ते प्रत्येक गोष्टीत ह्याला सोड त्याला सोड, ही वृत्ती केव्हा तयार होते, जेव्हा राज्यकर्ते सांगतात त्याला सोड आणि ते बघतात ना सेटलमेंट काय चालतात त्या. ह्या काय मी इथे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण पोलिसांना दोष द्यायचं कारण नाही, टाळी एका हाताने वाजत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपल्या सर्वांना आपलं कुटुंब प्रिय असतं. आत्ता तुम्ही जे दाखवलं ते काय एका ह्याच्यामध्ये ते पोलीस स्टेशन होतं. साहेब, घरी तरी ह्या माणसाला मान सन्मान असेल का? ती बायको काय म्हणत असेल, हा मला साधी साडी घेऊ शकत नाही, मुलं म्हणसेल माझी फी भरू शकत नाही. मुलांचं एक लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्याकरता स्वतःचा जीव देतो, एका गोळीमध्ये फालतू कोणतरी डोक्यात दगड घालतो, आपण त्याचं एक मानवंदना देतो, त्याला काहीतरी जाहीर करतो, आणि ह्याच्यानंतर तो जेव्हा घरात पाऊल टाकतो तेव्हा तो बघतो माझ्या घरातलं चित्र हे दारिद्र्याहून दारिद्र्याचं आहे, तेव्हा तो ह्या चुकीकडे जातो. आज ह्यांना सर्वात जास्ती सुविधा ह्यांना दिल्या पाहिजेत. ह्यांना जेव्हा तुम्ही सुविधा द्याल, ह्यांना चांगला पगार द्याल, ह्यांना चांगल्या सुखसोयी द्याल, ह्यांना चांगली सिक्युरिटी द्या. सिक्युरिटी म्हणजे कडक कायदे, पोलिसांना हात लागताच कामा नये. त्यांना जेव्हा कळेल की होय एक मिनिट, एक वेगळा मुद्दा आहे अविनाश अभ्यंकर, आणि तो घेऊन मी अरविंद इनामदार यांना प्रश्न विचारतो की पोलिसांना हात लागताच कामा नये. हे बोलायला फार सोपं असतं, परंतु मुंबईतले असे काही एरियाज आहेत, आज दिवसभर अनेक पोलिसांशी बोलताना पोलिसांनीच सांगितलं, आणि आज नावानिशी मी सांगतोय, बेरामपाडा, भेंडी बाजार, मुंब्रा या भागात पोलीस कुठलाही ऑफेन्स झाला तरी साधी ट्रॅफिक पोलीस हवालदार पावती फाडायला सुद्धा धजावत नाही. हे खरं आहे? अगदी खरं आहे. मी स्वतः डोळ्यानं पाहिले अनेक वेळेला की एक प्रकारची अशी ही दहशत तयार झाली, संघटित गुंड आहेत. हां, म्हणजे दहशत तयार झालेली आहे. आणि अशा तऱ्हेची बरं का दहशत पोलिसांच्या वरती असणं म्हणजेच बेसिकली अशी दहशत कायद्यावरती आहे, लक्षात ठेवा. आपण मला सगळ्यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असं सांगायचं आहे की पोलीस म्हणजे बरं का ह्या देशाचे कवचकुंडल आहे. तुम्हाला सांगतो, मला फार चांगली गोष्ट आठवते की इराणचे शहा होते, आणि इराणच्या शहानी शेवटी कबूल केलं की जोपर्यंत पोलीस माझं रक्षण करत होते तोपर्यंत मी सुरक्षित होतो. ज्या दिवशी आर्मीने माझं रक्षण करायला सुरुवात केली, मला घर सोडावलं, म्हणजे त्याचा देश सोडावा लागला. लोकांना सिव्हिल पॉवर पाहिजे, लक्षात ठेवा. आज आपण पाकिस्तानमध्ये सुद्धा बघतोय काय चाललंय ते. कुठल्याही परिस्थितीत लॉ हा तोडताच कामा जाता नाही.
की आता अगदी गणपती आपल्या तुमच्या गोविंदाचा असेल, व्हॉट एव्हर मे बी द केस. आता गणपती येतात म्हणून मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की कुठेतरी आपण जर एखाद्याला पकडलं तर त्याच्या अटकेला किंवा त्याला जर काही कायद्याचा बडगा दाखवला तर त्याला लगेच धार्मिक रंग दिला जाईल अशी आज पोलिसांना भीती वाटते. वाटतेच, लक्षात ठेवा, वाटतेच. अहो, मी स्वतः मरताना नागपूरमध्ये वाचलो की 1993 मध्ये जे रायड झालं, यू विल नॉट इमॅजिन. मी हेल्मेट घातलं होतं म्हणून केवळ मी वाचलो, माझ्या अंगावरती एवढा मोठा दगड टाकला तुम्हाला सांगतो. मी नागपूरचा पोलीस कमिशनर होतो त्यावेळेला. अशी जर परिस्थिती असेल, कारण ही कवच कुंडलं काढल्यानंतरच कर्णाचा वध झालाय, लक्षात ठेवा. आपण कुठल्याही प्रकारे या कवच कुंडलाला तुम्ही हात लावू नका ह्याला, बरं का. आणि त्यांचं चुकलं असेल, त्यांनी मूर्खपणा केला असेल, त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना जास्ती शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती शिक्षा होते. पण पोलिसांच्यावरती असे हल्ले होत असतील तर एकटा दुकटा पोलीस कसं काम करणार आपण सांगा. मला तोच प्रश्न घेऊन स्वातीरेंकडे. स्वातीरे, तुम्ही या दुःखात गेला, जे आज शिंदे कुटुंबीय ज्या दुःखात आहे ते दुःख तुमच्याही दुर्दैवाने वाट्याला आलं. आज सरनोबत असतील, गावंड असतील, आज शिंदे आहेत, उद्या या यादीत दुसरं कुठलं नाव येऊ नये किंवा तुमची मागणी काय आहे? तुम्हाला काय वाटतं की शासनानं तुमच्यासाठी किंवा तुमच्यासारख्या कुटुंबांसाठी काय केलं पाहिजे? जे कुटुंबाच्या या दुःखातनं जात आहेत त्यांच्यासाठी जे त्यांनी डिक्लेअर केले, जे त्यांनी ते पटकन त्यांनी द्यावं. की जे शहीद म्हणून घोषित करतात, अजूनही माझ्या मिस्टरांना शहीद घोषित नाही केले, ते आता 4 वर्षापूर्वी त्यांनाही घोषित नाही केले. तर त्यांनी लवकरात लवकर शोध आणि फेऱ्या माराव्या भरपूर लागतात. किती वर्ष फेऱ्या मारताय मंत्रालयात? 1-1.5 वर्ष झाले मी फेऱ्या 1.5 वर्ष फेऱ्या मारताय, पण तुम्हाला अजूनही न्याय मिळाला नाही, अजूनही तुम्हाला शहीद हा दर्जा मिळाला. आणखी काय सांगाल? इवन आता GR काढला गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये, फक्त नुकसान भरपाई म्हणून फक्त 7 लाख रुपये मंजूर झाले, ते बाकी काही मिळणार नाहीये. असं फक्त नुकसान भरपाई म्हणून फक्त 7 लाख रुपये. मी म्हटलं माझ्या मिस्टरांना शहीद म्हणून घोषित करायचा आणि जे काय आहे ते मला हवंय. कारण की माझ्या नवऱ्याने जे ह्याच्यासाठी शासनासाठी जे हे केलेलं आहे, शहीद झालेले आहेत देशासाठी ज्यांनी ते काम केले. जर तुम्हाला जर 10 त्याच ओढाने जर 10 घर फोडले असते तर चाललं असतं का? क्या बात है. ते चाललं असतं तुम्हाला. अजूनही त्याला शिक्षा मिळाली नाहीये. अजूनही शिक्षा मिळाली नाहीये. तो अजून कोर्टातच आहे. पोलीस स्टेशनला 10 वेळा फोन करते, हां पुढची त्याला तारीख लागली, हे लागले, ते सांगते. मंत्रालयात जाते, नाही फायनान्स डिपार्टमेंटला आहे अजून फाईल. मी 7 लाख रुपये नामजून माझ्या मिस्टरांना शहीद म्हणून घोषित करा, एवढंच हे आहे की त्यांनी जे केलेलं आहे, जे कर्तव्य केलेलं आहे त्याचा तरी तुम्ही मान राखा. फक्त 7 लाख रुपये. दुर्दैव असं आहे की शर्मेने मान खाली जाते की माझी ताई, माझी बहीण आणि तिच्या नवऱ्याने या देशाकरता स्वतःचं बलिदान दिलं आणि ती स्वतःची ओटी पसरून त्या मंत्रालयात जाऊन भीक मागते की माझ्या नवऱ्याला शहीद म्हणून जाहीर करा. ही आपल्या सर्वांकरता लज्जेची आणि शर्मेची बाब आहे. म्हणजे आपल्या माना कशा आपण एवढे बेरड झालोय का सगळे? ह्या माता भगिनीचा आपण विचार करणार नाही आहोत का कोणी? आपल्याला काही वाटणारच नाहीये, इतके मुरदाड होत सगळे. मी केशव उपाध्यायांकडून एक ठोस याच्यावर आश्वासन घेणार आहे, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी विकास सरनोबत आपली काय मागणी आहे? कारण काल जे गावंड कुटुंबावर, सरनोबत कुटुंबावर, आज ते शिंद्यांवर, कदाचित उद्या आणखीन एका आमच्या पोलीस मित्रावर हे येऊ शकतं. आपली काय मागणी आहे? मागणी एकच आहे, जसं त्यांनी त्यावेळेला शहीद म्हणून घोषित करणार होते, तसं सांगितलं की आम्ही शहीदाचा दर्जा देऊ. त्याच्यासाठीही किती फेऱ्या माराव्या लागल्या, पण ते अजूनही सांगतात की प्रोसेसमध्ये आहे. परत त्यांनी घर देऊ आम्ही असं आश्वासन दिलेलं होतं, तेही अजून पाहिलं गेलेलं नाही. त्याच्यासाठी पण सारख्या फेऱ्या लागतात. जे त्यांनी डिक्लेअर केलं ऍटलिस्ट तेवढं तरी त्यांनी द्यावं, एवढंच मागणी आहे. केशव उपाध्ये, या देशासाठी बलिदान करताना एखाद्या विधवा पत्नीला आपल्या नवऱ्यासाठी सन्मान मिळावा ही अपेक्षा बाळगणं तुमच्या सरकारमध्ये गुन्हा आहे का? एखाद्या मुलाला आपल्या वडिलांना देशासाठी बलिदान झालेलं पाहताना त्यांना शहीदाचा सन्मान मिळावा याच्याकरता तुमच्या मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागावेत, हे कशाचं लक्षण आहे? काय करणार आहे तुमचं सरकार याच्यावर?
डॉक्टर साहेब, पण तुम्ही सुद्धा, कारण तुम्ही हा प्रश्न हाताशी घेतलाय, प्रश्न झीचा 24 तासनी प्रश्न हाताशी घेतलाय. आपण दोघं मिळून जाऊ आणि पुढच्या आठवड्यात, पुढच्या काही दिवसांमध्ये या ताईंना आणि या दादांना हा कारण झीन हातात घेतला प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, त्यांना पूर्ण न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. आणि माझी 100% खात्री आहे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. हा प्रश्न ताबडतोब आपण म्हणजे त्या अर्थाने पूर्ण करून टाकू. त्यांचे जे अडचणीचे मुद्दे आहेत, हा पहिला मुद्दा माझा आहे. तर माझी पहिली विनंती आपल्याला सुद्धा, आपण दोघं, मी वेळ घेतो, आपण तुमच्या सोयीची, आपण दोघं मिळून जाऊ. एक पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे, मगाशी 2-3 मुद्दे प्रामुख्याने आपल्या चर्चेत आले. एक त्यातला मुद्दा आला की बदल्या किती होतात, अमुक होतात. शेवटी असं आहे, पोलिसांचं मनोबल जर उंचवायचं असेल तर राजकीय हस्तक्षेप बदल्यामधला बंद केला पाहिजे. हे सरकार त्या पद्धतीचं आहे. या सरकारने राजकीय हस्तक्षेप बंद करून बदल्या वेगळ्या कमिशनकडे दिल्यात. आता राजकीय हस्तक्षेपांनी बदल्या होत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. एक त्यातलं. दुसरा एक विषय आला, मगाशी तुम्हीच तो विषय काढलात की आरटीओ सारख्या ठिकाणी म्हणजे ज्या पावत्या फाडल्या जातात, दंड केला जातो, त्यातनं सेटलमेंटचे विषय पुढे येतात. सिग्नल तोडला, अमुक तोडला. या ठिकाणी याच्यामध्ये ऑनलाईन सही करण्याची व्यवस्था, म्हणजे तुम्ही सिग्नल तोडलात तर पोलीस नाही करणार, ऑटोमॅटिक घरी पावती येईल. या पद्धतीचं प्रगती, या पद्धतीचे निर्णय हे सरकार करतंय. हा दुसरा मुद्दा. तिसरा त्यातला आणखीन मला मुद्दा, काही मुद्दे मला मांडू द्या, कारण बरीच इथे चर्चा झाली, मी इकडे लांब आहे, त्यामुळे मी लांबून ऐकत होतो. त्यामुळे तिसरा मुद्दा, पोलिसांचे राहणीमान, पोलिसांचे घर सुधारणा, ह्याची कामं ऑलरेडी सुरू आहेत. त्यासाठी पोलिसांच्या सुट्टीच्या दिवशी पगार देण्याचं सरकार, हे सरकार आहे, पोलिसांना सुट्टी दिवशी पगार मिळाला पाहिजे, हे सरकार निर्णय घेतला. त्यामुळे हे सरकार पूर्ण संवेदनशील आहे. चौथा शेवटचा मुद्दा बोलतो आणि थांबतो. जे 3 दिवसापूर्वी कायद्याच्या विरोधात रस्त्यावरती फिरत होते, दहीहंडीच्या विरोधामध्ये जे पोलिसांना जुमानू नका, कायद्याला जुमानू नका, विषय नाही. पोलिसांच्या काळजी हे राजकारण करताय. पोलिसाच्या विषय काय चालू, आता मला याचं उत्तर द्यायचंय. कसं आहे, आता त्यांनी साधा विचार करा, आता 1 मिनिट थांबा. आपली राज्यातली गेलेली समजावण्यासाठी अशा पद्धतीचे राजकारण मनसे करताय. 3 दिवसापूर्वी तुम्ही सांगत होता आता तुम्ही बंद करा. ही भाषा आणि अधिकार अशा पद्धतीने प्रॉब्लेम अशा पद्धतीने आता इथे बोलताना काय म्हणलं, राजकारण जनतेशी आपल्या जर आपण थांबणार का, आपण कॉमेंट्री करत बसणार, पद सांभाळण्यासाठी आपण दहीहंडीवरती 5 तास चर्चा करू. केशवजी, मर्यादा आहे. कसं आहे, आत्ताही बघा, मला यांच्या मेंदूच्या विद्वत्तेची कमाल वाटते. ते म्हणाले, डॉक्टर आपण तुम्हाला घेऊन जाऊन दादा आणि ताईला जाऊ, तुमची काय आवश्यकता आहे? आणि दुसरं, हे दादा आणि ताई कशाला, असे महाराष्ट्रात शेतकरी दादा आणि ताई आहेत. थोडक्यात त्यांना सांगा, आहेत त्या प्रश्नांची उत्तर द्या. आहेत त्या प्रश्न, दहीहंडी काय आणि हे काय, उगाच काहीतरी दुसरीकडे घेऊन जायचे विषय. दहीहंडीच्या दिवशी काय भाषा होती मला सांगा. काय का त्या दहीहंडी दिवशी काय भाषा होती? त्या गोविंदा जे जखमी झाले, गोविंदा कशासाठी गोविंदा खटले दाखल विनंती करतोय. शेवटचा प्रश्न घेऊन जातोय अरविंद इनामदार यांच्याकडे. अरविंद इनामदार, एक मिनिट. अरविंद इनामदार, पोलिसांची गेलेली ही जी इमेज आहे ती परत कशी येणार आणि त्यांना आत्मविश्वास कसा मिळणार? अरविंद इनामदार, अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. खरं सांगायचं म्हणजे बरं का, कारण आय कॅन सी तुमच्यामध्ये जी एक प्रकारचे तुम्हाला तिडीक आहे त्याची. खरं सांगायचं म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की आपल्याकडे प्रत्येकाला जवळजवळ असं वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे एक पोलिसाला मेल्यानंतरच शहीद व्हायला पाहिजे किंवा असं काही कार्याची काही जरूर नाही. त्याला पहिल्यांदा जिवंत असतानाच बरं का त्याला सन्मानानं वागवा, त्यासाठी ॲटमॉस्फिअर तयार करा. माझं फक्त एक सजेशन. कारण काय बरं का, हे म्हणजे कसं आहे की आई वडील गेल्यानंतर त्यांना छानपैकी जेवण दिले जाते, नको, ते आहे जेवण तेव्हा त्यांना बरं का ते करणं फार आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जे फास्ट ट्रॅक म्हणतोय ते हे आता त्याचं एक टाईम लिमिट आलं पाहिजे आपल्याकडे. करेक्ट. अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर ह्या लेडी कॉन्स्टेबलचं आपण पाहिलं असेल की तिचं खरं म्हणजे अंगसुटीला आले होते ते लोक, तर आता जर 3 महिन्याच्या आतमध्ये हा खटल्याचा निकाल का लागत नाही, 15 दिवसात जर चार्जशीट होतो तर मला आपण सांगा 2 महिन्यात निकाल का लागत नाही हो? ह्या देशातली सगळ्यात मोठी वाईट परिस्थिती अशी आहे की कायदा हा कोलॅप्स झालेला आहे. ज्युडिशियरी आणि विशेषतः ज्युडिशियरी म्हणजे कुठली तर क्रिमिनल ज्युडिशियल सिस्टम आहे ती कोलॅप्स झालेली आहे. आपण लक्षात ठेवा.
आणि ह्याच्यावरती अत्यंत महत्त्वाचं काम केलं पाहिजे. नंबर ऑफ जजेस वाढवले पाहिजेत, पटापट कामं झाली. कारण लोकांना जर न्याय मिळाला नाही तर लोकशाहीवरती विश्वास नाही. ऍब्सोल्युटली. प्रेक्षक सर, मला खाकीचा खून या विषयावरची गंभीर चर्चा आपण पाहिली. शहीद पोलिसांची सरकारकडून आणि व्यवस्थेकडून नेमकी कशी उपेक्षा होते याचं बोला. एक चान्स मला म्हणायचं प्लीज प्लीज. आपण नेहमी लंडनच्या बाबीचं उदाहरण घेत असतो. मला आपल्याला एक गंमत म्हणून सांगायची आहे की एका लंडनच्या बाबीवरती खरं म्हणजे 150 वर्ष फक्त तो बॅटन घेऊन जायचा. परंतु एकदा मला वाटते वकिलातीवरती हल्ला होत असताना पोलीस कॉन्स्टेबलला गोळी लागली. आणि रिमेंबर वन थिंग, आज बहुतेक करून सगळे पोलीस कॉन्स्टेबल लंडनचे पिस्तूल घेऊन जातात. का आमच्याकडे पिस्तूल नको? आम्हाला काही जीव नाही? आमच्या पोलिसांना काही जीव नाही? त्यांना काही बायकापोर नाहीत का? दरवेळेला तळहातावरती शिर घेऊनच जायला पाहिजे काय? प्रेक्षक हे सगळे प्रश्न सॉरी, रिअली सॉरी. माझं एवढंच म्हणणं आहे, ही सेवा अत्यावश्यक आहे म्हणून यांना युनियन करता येत नाही. पण माझा पोलीस अत्यावश्यक नाही काय? म्हणजे माझी इथे मुद्दाम विनंती आहे सरांना, हे सिनियर आहेत, बुजुर्ग आहेत, सरळ कडक शिस्तीचं आहे की युनियन फॉर्मेशन करता आपण जर काय करू शकत असाल आजी माझी एकत्र मिळून. शहीद पोलिसांची सरकारकडून आणि व्यवस्थेकडून नेमकी कशी उपेक्षा होते याचं एक विदारक चित्र प्रेक्षक आज समोर आलं. शहीद पोलीस दत्तू सरनोबत आणि अजय गावंड यांच्या कुटुंबियांना ना जाहीर झालेली अधिक मदत मिळाली, ना पदक मिळालं, ना शहीदीचा दर्जा मिळाला. साधं राहतं घर टिकवण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाचे आणि मंत्रालयाचे त्यांना खेटे घालावे लागले. शहीद पोलीस पत्नी स्वाती गावंड आणि सरनोबत यांचे चिरंजीव विकास यांनी खंत आज झी 24 तासवर मांडली. पोलिसांची हालत अशी खस्ता असेल, 7 महिन्यात गुंडांकडून जर 187 हल्ले झाले असतील तर या देशातली लोकशाही टिकणार तरी कशी, असा सवाल माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केला. कायद्याचं राज्य नाहीये तर काय द्यायचं राज्य आहे? सरकार जाहीर केलेली आर्थिक मदत देत नसेल तर शहीदाच्या कुटुंबियांनी करायचं तरी काय, अशी जळजळीत टीका मनसेच्या अविनाश अभ्यंकर यांनी केली. भाजप सरकारच्या काळातले हे प्रकार नाहीत तरी आवश्यक तेवढी मदत द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि तो देखील निश्चितपणानं करू, असं केशव उपाध्याय यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर पोलिसांसाठी आपण काय काय केलं आपल्या सरकारनं याची जंत्री त्यांनी मांडली. पोलिसांच्या मदतीच्या मुद्द्यावरून अभ्यंकर विरुद्ध उपाध्ये अशी खडाजंगी देखील तुम्हाला आज पाहायला मिळाली. पोलीस वसाहतींची अवस्था किती बिकट आहे हे मी तुम्हाला दाखवलं आणि पोलीस चौक्यांची अवस्था काय ते देखील दाखवलं. प्रेक्षक, पोलीस पैसे खातात ही वस्तुस्थिती आहे. वाहतूक पोलीस खात्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे हे देखील अत्यंत वस्तुस्थितीला धरून सत्यच आहे. पण त्यामुळे जनतेचा पोलिसांवर सर्वसाधारण जो रोष आहे तो कसा समजायचा? याचा अर्थ उद्या कोणी उठावं आणि कायदा हातात घ्यावा असा होऊ शकत नाही. पोलिसांची भीती वाटत नाही हे चांगल्या समाजाचं लक्षण नाही. अनेक भागांमध्ये पोलीस कायद्याची अंमलबजावणी करायला घाबरतात, साधी पावती पाडायला सुद्धा ते मागत नाहीत हे देखील सत्य आहे. गरज आहे ती पोलिसांना स्वतःची प्रतिमा बदलण्याची आणि त्यासाठीच पोलीस दलानं प्रयत्न करायला हवेत. पोलिसांचा आत्मविश्वास परत आणण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारनं खंबीर पावलं उचलायला हवीत. पोलिसांचं मनोधैर्य उंचावायला हवं. पोलिसांवर हात उगारण्याची कोणाची हिंमत होणार नाही असा धाक निर्माण व्हायला हवा. आणि शहीद पोलिसांच्या कुटुंबियांची ही झालेली अशी उपेक्षा आणि परवड आहे ना ती थांबायला हवी. तरच पोलीस डेअरिंग करून काहीतरी करायला मागतील. त्यांचा योग्य तो सन्मान राखला घेणं अत्यंत गरजेचं आहे. सरनोबत असतील किंवा आमच्या गावंड असतील आणि आज शिंदे ही यातली शेवटची उदाहरणं असावीत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.